एका गावात एक आजी राहत होती. तिचे डोळे थोडेसे कमजोर झाले होते, पण तरीही ती रोजप्रमाणे देवघरात जाऊन मनापासून पूजा करत असे. दिवाळीचा काळ होता. आजूबाजूला फटाक्यांचा गडगडाट आणि आनंदाचे वातावरण होते. आजीचा छोटा नातूही दिवसभर फटाके फोडत होता. संध्याकाळी तो काही छोटे फटाके देवघराच्या जवळच्या छोट्या खाणीत ठेवून विसरून गेला. नेहमीप्रमाणे आजी देवासमोर दिवा लावायला गेली, पण डोळ्यांना नीट दिसत नसल्यामुळे तिने चुकून अगरबत्तीऐवजी फटाका उचलला. तिने तो दिव्याजवळ पेटवला आणि क्षणातच धडाम असा जोराचा आवाज झाला. आवाज ऐकून नातू धावत आला. त्याने पाहिले की आजी घाबरलेली आहे आणि थोडीशी भाजलेली पण आहे. तो लगेच पाणी घेऊन आला, आजीला पाजलं आणि तिच्या जखमेवर मलम पण लावला. रात्री जेव्हा सगळे घरी आले तेव्हा नातूने ही गंमत सांगितली. आपली आजी तर आज देवाला फटाका लावून आली. सगळे मोठ्याने हसू लागले आणि आजीही हसत म्हणाली, देव पण म्हणाला असेल, अशी अगरबत्ती आजपर्यंत कोणी लावली नसेल मला.